आणि आणि प्लीज मला समजून घे ना. आय नो हनी, मी खूप मोठी चूक केली आहे. मी काय करू अगं? मी मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलो होतो. मी त्यावर सोल्युशन काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण एकही सोल्युशन मिळालं नाही. म्हणून शेवटी मी तुझे दागिने विकले. आय एम सॉरी, आय एम सो सॉरी. तुला हे सगळं आधीच सांगायला हवं होतं. एक्झॅक्टली. तुझा प्रॉब्लेम सुरू झाला तेव्हाच तू मला सांगायला हवं होतंस. आपण दोघांनी मिळून यावर सोल्युशन मिळवलं असतं. तुझा बिझनेस सुरू करण्यासाठी मी तुला किती सपोर्ट केला हे तू विसरला असशील, पण मी नाही. तरी पण तू माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्यास. तू माझे सोन्याचे दागिने चोरलेस, यापेक्षा जास्त तू माझ्यापासून गोष्टी लपवल्यास. माझ्याशी खोटं बोललास. याने मला जास्त हर्ट झालं. मान्य करतो माझी खूप मोठी चूक आहे, पण माझ्या बिझनेससाठी तू काय काय केलंयस ना, हे सगळं नाही विसरू अगं. सगळं लक्षात आहे माझ्या. माझी बिझनेस मध्ये फसवणूक झाली. ते सगळं तुला सांगण्याची मला हिंमत झाली नाही. आणि तरी सुद्धा तू मला समजून घेतलं आणि आपल्या घरी पुन्हा आलीस, त्याबद्दल थँक्यू.